मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजबळ व माझ्यासोबत ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब, तसेच आमच्या चिंचोली लिंबाजीचे सोसायटी सदस्य मनोजजी बावस्कर साहेब, त्यानंतर आपले करंजखेडा नागपूर सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य, आल्यानंतर आपले गणेशपूरचे राजपूत साहेब, तर सर्व मित्रमंडळी या ठिकाणी जमण्याचं कारण असं की मी काल एक वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली आणि त्या बातमीमध्ये असं होतं की एका शेतकऱ्याने खंत व्यक्त त्या ठिकाणी केलेली आहे की शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, पण कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने जे भावी पंचायत समिती सदस्य म्हणत आहे, भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणत आहे, पण कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याने आमच्या शेतामध्ये पाणी येऊन आमची नुकसान भरपाईची त्या ठिकाणी पंचनामा केला नाही। फक्त एक निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीच्या भेटीगाठीसाठी हे लोक या ठिकाणी फिरत आहे, पण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येत नाही। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधव व गोरगरिबांना सांगू इच्छितो की या लोकांना फक्त तुमचं मतदान पाहिजे। त्यांना माहिती आहे का ऐन टायमावर या लोकांना 1500 रुपये द्यायचं आणि निवडून यायचं, कारण यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात धनाढ्य संपत्ती असल्यामुळे हे मतदारांना किंवा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विक्री समजतात आणि ऐन टायमावर आपल्याला 1500 देऊन आपल्याकडून मतदान या ठिकाणी घेतात। आता गेल्या 7 वर्ष या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला झालेलं आहे, पण अद्यापही कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने गोरगरिबाच्या अडचण असो, शेतकऱ्यांच्या अडचणी असो किंवा रस्त्याच्या अडचणी असो किंवा घरकुलाच्या अनेक गोरगरिबाच्या समस्याचं निवारण करण्यासाठी या लोकांनी पुढाकार या ठिकाणी घेतलेला नाही। हे फक्त निवडणुकीच्या टायमाला येतात, हात जोडतात, गोरगरिबांना पैसे त्या ठिकाणी देतात, मटण खाऊ घालतात आणि कुठेतरी आपण या भूलथापेला बळी पडतो आणि या लोकांना मतदान करतो आणि मतदान केल्याच्या नंतर हे लोक आपल्या मदतीला त्या ठिकाणी धावून येत नाही। यांना माहिती आहे की आपण या लोकांकडून पैसे देऊन मतदान या ठिकाणी घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्या अडीअडचणीला हे लोक त्या ठिकाणी मदतीला येत नाही। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जनतेला, आपल्या चिंचोली सर्कल असो, करंजखेड सर्कल असो, या सर्व सर्कलातील लोकांना सांगू इच्छितो की मतदान करताना आपण विचारपूर्वक या ठिकाणी करा, कारण 1500 रुपये घेऊन आपलं आयुष्य त्या ठिकाणी सुधारणार नाही। कारण आपण दारू मटण हे रोज खातो, जे आपल्या पैशाने खातो, या 2-4 दिवसाने फुकट भेटल्याने आपलं आयुष्य त्या ठिकाणी वाढत नाही। कुठेतरी आपल्याला कष्टानेच आपलं पोट त्या ठिकाणी भरावं लागतं। तर कोणी या भूलथापेला बळी न पडता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला मतदान करताना जो आपला माणूस आहे, जो आपल्या सुखादुखात सामील होईल, अशाच माणसाला आपण मतदान या ठिकाणी करावे, अन्यथा 5 वर्ष आपल्याला बोंबलत या ठिकाणी बसणं पडतं। कोणताही राजकीय पुढारी आपल्या शेताच्या बंधाऱ्यात आज शेतकऱ्यांना फाशी घेण्याचा टाइम या ठिकाणी आलेला आहे। शेतकऱ्यांचं होतं का नव्हतं या ठिकाणी झालेलं आहे, पण कोणताही राजकीय पुढारी आपल्या शेतामध्ये यायला तयार नाही, कारण त्यांना माहिती आहे, कारण त्यांना शासनाकडून म्हणजे जो सत्तेतला पक्ष, या पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आहे आणि त्यांना माहिती आहे जर आपण सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला जिल्हा परिषदचं तिकीट त्या ठिकाणी मिळणार नाही। म्हणून हे लोक म्हणतात की शेतकरी गोरगरीब नाराज झाला तर चालेल, पण आपल्या पक्ष किंवा पक्षातील जे मोठमोठे प्रतिनिधी हे नाराज या ठिकाणी झाले नाही पाहिजे। तर कुठेतरी हे लोक पक्षाचं मन धरण्यासाठी या ठिकाणी गोरगरिबांना टाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मतदार बंधूंना सांगू इच्छितो की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला आपण मतदान विचारपूर्वक या ठिकाणी करावे, अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल की आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून लोकांच्या अडीअडचणी असो, रस्त्याच्या अडचणी असो, घरकुलाच्या अडचणी असो किंवा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांचे शेतीचे झालेले नुकसान हे सोशल मीडियावर किंवा त्यांच्या अनेक अडचणी आम्ही या ठिकाणी दूर केलेला आहे। तर आपण एक कामाचा माणूस म्हणून मी या जिल्हा परिषद चिंचोली नाचिलो सर्कलमध्ये या ठिकाणी उभा राहणार आहे। तर आपण सर्वांनी मला सहकार्य करावे, कारण गेल्या 10-15 वर्षापासून मी तुमच्या मदतीसाठी या ठिकाणी धावून आलेलो आहे, अनेक अडचणी मी तुमच्या या ठिकाणी दूर केलेला आहे। तर आपण याची काळजी घेऊन कोणत्याही भूलथापेला किंवा पैशाला, दारू मटणाला बळी न पडता एक चांगल्या माणसाला तुम्ही सहकार्य करावे, अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।